तर त्यांचा जीवनादर्श कसा शोधायचा हा सुद्धा मानवी मनाला बुद्धीला हा फार मोठा अचंब आहे, अतर्क्य अचंब आहे. परंतु सर्वसाधारण ते मानव देहात मानवासाठी वावरले आणि जनमानसात वावरताना, वैयक्तिक जीवनात वावरताना, कौटुंबिक जीवनात वावरताना, सामाजिक जीवनात वावरताना, आध्यात्मिक जीवनात वावरताना आणि राजकीय जीवनात वावरताना त्यांच्या अनेक प्रकारच्या छटा, अनेक प्रकारच्या लीला, अनेक प्रकारचे जीवनाचे आदर्श त्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मानवी जीवनात असा एकही सांधी कोपरा दिसत नाही की त्यात भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नाही. म्हणून त्यांचं स्मरण म्हणून आपण प्रतिवर्षी हा सण साजरा करत असतो. साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे की नवीन जन्माला आलेली भावी पिढी नव्या पिढीला हे कार्य समजावं, त्यांचा आदर्श कळावा, त्यांनी चांगलं वागावं, राहावं, आचरण चांगलं ठेवावं, आहार विहार आचार विचार सुसंगत या सर्व बाबींवर ठसा उमटावा. म्हणून त्यांचे आदर्श जीवनादर्श, थोरा मोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, त्यांचं कर्तृत्व, त्याचा आपणा सर्वांना विसर पडू नये म्हणून मराठी अस्मितेत प्रतिवर्षी सण वार वगैरे हे केले जातात. पैकी आज श्रीकृष्ण नवरात्राचा महत्त्वाचा दिवस. या श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व आपणा सर्वांना ठाऊक आहे. या श्रावण महिन्यात भगवान शिवाचा महिमा आणि महिना म्हणून सर्वांना ठाऊक आहे. या श्रावण महिन्यात शिवाची सेवा सातत्यानं दिवसभरात दिनचर्येत आपण करावी. शिवाची सेवा करण्याबद्दल अजिबात दुमत नाही, परंतु त्यांच्या पडोशी, त्यांची वाहनं, त्यांचे सेवक, त्यांची सुद्धा सेवा करण्याची अनादिकालची पद्धत. म्हणून नागदेवतेचं पूजन, ते सुद्धा त्यांचा तो सेवक आहे. म्हणून आपण नागपंचमी, नागनवरात्र करतो. भगवान शिवाला अभिप्रेत असलेला त्यांचं वाहन नंदी म्हणजे बैल आहे. कृष्ण नवरात्र संपत नाही तर वृषभ नवरात्र सुरू होतं आणि या वृषभ नवरात्र म्हणजे पोळा, त्याचं असलेलं विशेष महत्त्व कृषी पुत्रांनी, कृषी प्रतिनिधींनी, कृषी आणि ऋषी म्हणवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी योग्य त्या पद्धतीत अंमलात आणून त्याची कार्यवाही, हा त्यातला महत्त्वाचा नवरात्रातला भावार्थ आहे. म्हणून या श्रावण महिन्याला भगवान श्रीकृष्णांच्या नवरात्रासह त्याला आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. असोत, या महिन्याभरात आपण सेवा केंद्राच्या वतीनं आणि सेवेकरी या नात्यानं भोपाळीपासून तर संध्याकाळच्या आरतीपर्यंत या दिनक्रमात उपक्रमात शंकराच्या पिंडीवर
सततधार आपण जलाचा अभिषेक करतो. या अभिषेकात मराठी, संस्कृत, महिम्न, रुद्र, श्रीसूक्त, 1 ते 9 श्लोक, रामरक्षा, शिवनामावली, मृत्युंजय, बिल्वपत्र असा साधारण तासाभराचा उपक्रम सातत्यानं आपण राबवत असतो. आणि त्या सेवेचं तीर्थ सर्व भाविकांना आपण उपक्रम संपल्यावर वाटून देतो. त्या तीर्थात असलेलं सामर्थ्य आणि अस्तित्व आपणाला ठाऊक आहे. विचार बदलतात, वाईट विचारांचं परिवर्तन होऊन चांगले विचार स्थिरावतात. व्यसनबंदीसाठी तर रामबाणीलाच, सर्व प्रकारच्या व्यसनबंदीवर या शिवाचं तीर्थ रामबाणीलाच करतं. मृत्युंजय यंत्रावर किंवा मृत्युंजय मंत्र म्हणून ते तीर्थ कुठल्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला दिलं तर विनासायास त्या व्याधी बऱ्या होतात. मग त्यात HIV सारखे आजार असोत, असाध्य आजार असोत, कॅन्सर सारखे, हृदयविकारासारखे विकार असोत, अन्य विकार असोत, हे सर्व विकार आणि व्याधी या सेवेच्या सामर्थ्यानं नष्ट होतात. म्हणून या येणकेन प्रकारेनं आपलं आरोग्य, आपलं जीवित सुखी आणि काटक राहावं यासाठी या श्रावण महिन्यात हे उपक्रम राबवले जातात. पुढील आठवड्यात श्रावण महिना संपतो. भाद्रपद महिन्याला आरंभ होतो आणि त्या भाद्रपद महिन्याच्या सुद्धा पंधरवाड्यात तसे खूप महत्त्वाचे सण आपण करत असतात. आपल्या गणेश चतुर्थी आहे, हरतालिका आहे, ऋषी पंचमी आहे. यासह पंधरवाड्यात गणपती नवरात्र आहे. आणि या सर्व उपक्रमांचा परामर्श घेऊन नव्या पिढीच्या मनावर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक त्याचं महत्त्व समजावून सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढीला कृपया याचा विसर पडणार नाही, पडू नये यासाठी आपण पालक लोकांनी काळजी घेताना खालील बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माझ्याकडे कालपासून अनेक विचारवंतांनी अगदी प्रामुख्यानं अग्रभागी होऊन मुलांनी TV बघू नये, मुलांनी अमुक करू नये, तमुक करू नये, फक्त सूचना आल्या, दुमत नाही. पाहू नये याशी आम्ही सहमत आहोत, परंतु योग्य बाब असेल तर ती आत्मसात करायला देखील हरकत नाही. अयोग्य बाबी बघू नयेत, परंतु त्यातल्या ज्या ज्ञानाचं वृद्धी करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या घ्यायला हरकत नसावी. म्हणून संबंधित वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, संबंधित साहित्यिक यांनी त्यावर त्या अंतांना अशाच आणाव्यात
आणि सेन्सॉर बोर्डानं सुद्धा अशी परवानगी द्यावी की त्याच ठिकाणी कटिंग करून योग्य गोष्ट जनतेपर्यंत आणावी, अयोग्य गोष्ट छाटणी करावी. म्हणजे कोणावर बंधन आणि निर्बंधन घालण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, कारण देवानं माणसाला जादा अक्कल दिलेली आहे. ती कशासाठी वापरायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आजच्या मितीला या देशात आणि जगात मानवजात मेंदूचा वापर फक्त 13% करते. 87% ती पोकळी मोकळी आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, रिकामं डोकं सैतानाचं घर, अशी अवस्था होते. आणि या पार्श्वभूमीवर अनेक नको ते उपक्रम मग राबवायला ते मन किंवा ती कृती तयार होत असते. म्हणून आपण सामाजिक समतोल, कौटुंबिक समतोल, मनाचा समतोल, राष्ट्राचा समतोल आणि अध्यात्माचा समतोल सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून कसा तयार होईल या विचारानं या सेवेत जर काम केलं तर मला वाटतं कोणालाही वाईट वाटणार नाही, बोचणार नाही. परंतु अन्यायकारक जर आपण काही करायला लागलो तर त्याचे विपरीत परिणाम भौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक जगतात त्याचे तरंग उमटतील यात दुमत नाही. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचा जीवनादर्श समजावून घेताना महाभारतकारांनी कमीत कमी त्यांना 26 पदव्या दिलेल्या आहेत. मी फार कमी भाषेत बोलतोय, अजून किती असतील मला माहित नाही, परंतु फार कमीत कमी 26 पदव्या या जीवनापैकी त्यांच्या वागणुकीवर त्यांना आधारित त्यांना महर्षी व्यासांनी चरणावर घातलेले आहे. आज जगातात अनेक लोक PhD होतात, विविध विषयांची PhD करतात, दुमत नाही. परंतु कोठेही परीक्षेला न जाता आपोआप मिळणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्या विशेष आहे. अशा पदव्या महाभारतकारांनी त्यांना समर्पित केल्या. महाभारत लिहिलं व्यासांनी. त्यांच्या बालपणापासून तर निजधामात जाईपर्यंत अनेक छटा, अनेक लीला या जीवनादर्शात उतरवलेल्या आहेत. मुळात जन्म झाला तो तुरुंगात, कंसाच्या. काही तासानंतर, काही मिनिटानंतर संभाव्य धोका पत्करून वसुदेवांनी ते बालक यमुना नदी पार करून पलीकडच्या नंदनगरीत नंद आणि यशोदा यांच्या हवाली केलं. भागवत वाचताना आपण वाचलं असेल, पण हल्ली काय होतं, भागवतकार नुसतं कथा सांगतात, वाचत नाहीत. आणि आपण जो ग्रंथ प्रकाशन करण्यामागचा जो उद्देश होता की जो भाविक किमान वर्षातून एकदा भागवत वाचेन त्याला या 26 पदव्यांचं महत्त्व कळेल. खूप मोठं पुण्याची शिदोरी, पुण्याचा साठा वाचणाराला, श्रवण करणाराला मिळेल. परंतु हल्ली कसं असतं, भागवत नावाला वाचलं जातं आणि खोट्या प्रतिष्ठा जोपासण्यासाठी वातीचे गठ्ठे वळण्यापासून तर अनेक विचार त्या ठिकाणी खोट्या प्रतिष्ठेत जमा केले जातात. आम्ही गेल्या 50 वर्षापूर्वी बघितलं, छोट्या मोठ्या गावात कथा कीर्तनं होत होती, भागवत पारायण होत होती.
आमच्या काही जुन्या माता भगिनी त्या निरूपणाला किंवा श्रवणाला त्या जायच्या. देवाच्या दारात रिकामं जाऊ नये म्हणून वाटीभर काहीतरी धान्य म्हणा, काही म्हणा, देवापुढे ठेवलं जात होतं. संबंधित कथेकरी त्यांना काही विविध प्रकारची दक्षिणा अल्पस्वल्प प्रमाणात वाहिली जात होती आणि रिकाम्या हाती काम म्हणून कापसाचा गाठा सारख्या निवडण्यासाठी आणला जात होता. मग त्यातली एक एक सरकी काढायची, कापूस बाजूला करायचा, सारख्या बाजूला करायच्या आणि मग काही फुलवाती, काही समईच्या वाती, इकडे कथेकरी काहीतरी सांगतायत आणि तिकडून वात वळली जाते. असं आहे का, असं आहे का, वात वळली. वाती वळण्याबद्दल दुमत नाही, पण कोणत्या वळाव्यात हा प्रश्न आहे. जरूर वाती वळाव्यात, पण कोणत्या वळाव्यात हा प्रश्न आहे. म्हणून असे सारे प्रकार गेल्या 50-60 वर्षात आपण बघितले. हळूहळू त्याचाही नव्या पिढ्यांना उभं आला आणि आता तर अतिशय वेगवेगळ्या मॉडेल पद्धतीत पारायण करण्याची पद्धत सुरू झाली, पूजा करण्याच्या पद्धती सुरू झाल्या. आम्ही परवा मुंबईत बघितलं, कल्याणपासून व्हिटीपर्यंत एक मोबाईल व्हॅन होती, मारुती गाडी होती. आमचा एक प्रतिनिधी ते पाहून आला. कायमस्वरूपी ती मंडलं त्या गाडीत मांडलेली, ते जोडपं मंत्रालयात कामाला. कल्याणपासून काही तासाच्या अंतरावर असलेलं मंत्रालय. मग ठिकाणापासून गाडी चालू चालू मध्ये त्या जोडप्यानं बसायचं, संकल्प सोडायचा सत्यनारायणाचा. मग गाडीचं डोळ्याला पाणीला वाचमन करा, केशवायन मा, माधवायन मा, नारायणायन मा, पूजा सुरू होते चालू गाडीत. मंडलं वगैरे ते पक्की केलेली त्या गाडीतच. त्या जोडप्याला बसायला 2 आसनं, खुर्च्या, सगळं. आणि मंत्रालय येण्यापूर्वी विशिष्ट ठिकाणापर्यंत पूजा संपलेली असायची. प्रसाद घरून तयार करून आणलेला असायचा, फक्त नैवेद्य दाखवायचा. पोचेपर्यंत सत्यनारायण होतो. का तर वेळेची बचत म्हणून. तशापैकी पूजा करणारा आमचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. त्याने उभं राहून आपला परिचय करून द्यावा. बाहेर गेला का? ठीक आहे, थोड्या वेळाने आपण त्याला बोलून घेऊ. म्हणजे असेही प्रकार मागच्या वेळी बघितलं, त्यांनी बॅटरीने आरती केली होती स्वामींना. का आता हात खराब होता तुपानं तेलानं. देवाला काय उजेड असला बस झालं, बॅटरीचा उजेड काय. म्हणजे किती शॉर्टकट. असेही प्रकार. कालाचा महिमा आपणाला ठाऊक आहे. म्हणून या साऱ्या स्थितीचा परामर्श घेऊन गोकुळ अष्टमी आणि भगवान श्रीकृष्ण याचा समन्वय साधण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात. भगवान श्रीकृष्णांना अनेक पदव्यांपैकी असा पुत्र असावा कृष्णासारखा, असा बंधू असावा कृष्णासारखा, मित्र असावा कृष्णासारखा, पती असावा कृष्णासारखा, शत्रू असावा कृष्णासारखा, पिता असावा कृष्णासारखा, असे अनेक विचारांचे पैलू पाडून भगवान श्रीकृष्णांना आगामी नव्या पिढ्यांनी त्यांचा जीवनादर्श कसा पाळावा हे विचार त्यात मांडलेले आहेत. जगात अनेक पुत्र आहेत, अनेकांना आदर्श पुत्र, मर्यादा पुरुषोत्तम या सुद्धा पदव्या मिळालेल्या आहेत. प्रभू रामचंद्रांना सुद्धा
मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी मिळाली. आपल्या आईवर तर प्रेम होतच दुमत नाही, पण वडिलांवर देखील आज्ञा शिरसावत मानून त्यांनी कैकेयीच्या वरा 3 वरा प्रित्यर्थ एक राजा 14 वर्ष वनवासात जातोय हे सुद्धा आशी धाराव्रत स्वीकारलं आणि त्यातून या भूतलावर मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय ही पदवी धारण केली. पण याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णांनी एक दिवसाचं जन्माला आलेलं बालक यशोदेकडे राहून यथावकाश सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याभ्यासासाठी जाऊन पुत्र या नात्यानं आपली जबाबदारी यशस्वी केली आणि चालताना बोलताना वावरताना आपल्या बोलण्यामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या कुठल्याही कर्तृत्वामुळं आई वडील आणि थोरा मोठ्यांचं मन दुखणार नाही याची हमी आणि काळजी त्यांनी घेतली. म्हणून त्यांना ही पदवी बहाल केली.